Hello students, good morning all of you. Welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad Edge Coaching Classes Wash. सर्वजण विद्यार्थी तुम्ही आता 10वी मधून 11वी मध्ये प्रवेश करणार आहात आणि 11वी मध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही एक फॅकल्टी चूज करणार आहात पहा, की आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल. समजा काही विद्यार्थ्यांनी सायन्स ही फॅकल्टी चूज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मेनली करून कालच्या 12 तारखेपासून ऍडमिशन चालू झाले आहेत, कारण आपली जी 21 तारखेची सीईटी जी एक्झाम होती ती कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे ऑफलाईन तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन नंतर मेरिट लिस्ट लागतात पहा आणि त्याच्यानंतर तुमची ऍडमिशन प्रोसेस होते. तर लवकरात लवकर तुमचे मार्कशीट आणि टेस्ट घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, त्याची झेरॉक्स देऊन कॉलेजवरती. तुमचा कॉलेजमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता पहा. त्या अगोदर आपण ऑफलाईन क्लासेसला सुरुवात केलेली आहे, त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेस देखील 11th स्टँडर्डचे घेत आहोत पहा. मी केमिस्ट्री हा विषय शिकवत आहे. आपल्या क्लासेसमध्ये 4 विषय आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. तर आपण केमिस्ट्रीमधल्या काही बेसिक गोष्टी शिकलेल्या आहोत 2-3 दिवसाखाली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स, की एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे आपण लिहिणार आहोत ते सुरुवातीला पाहणार आहोत. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स, की 1 ते 20 पर्यंतचे एलिमेंट तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये पाठ असणं गरजेचं आहे पहा. त्याच्यामध्ये आपण त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणतो. मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं पहा. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ईच एलिमेंट इन देअर ऑर्बिट और सेल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, की प्रत्येक एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनचे डिस्ट्रीब्युशन हे त्याच्या सेलमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये जर आपण करत असेल तर त्याला आपण जनरली काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणत असतो. मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ईच एलिमेंट इन देअर ऑर्बिट और सेल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स, की प्रत्येक एलिमेंट मध्ये जे असणारे इलेक्ट्रॉन आहे ते त्याच्या कक्षेमध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट करत असेल तर त्याला आपण जनरली इलेक्ट्रॉन स्वरूपन असं म्हणत असतो. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपांचा स्टडी करण्या बिफोर मध्ये तुम्हाला काही गोष्टी बेसिक माहित असणं गरजेचं आहे. समजा तुमच्याकडे अशा प्रकारचं एक टेबल आहे. या टेबल मध्ये आपण मेन सेल कन्सिडर केल्या किंवा ज्याला आपण सेल नंबर म्हणू. हा सेल नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो. त्यानंतर त्याच्या आपण मेन सेल कन्सिडर केल्या. मेन सेल नंतर आपण याच्यामध्ये सबसेल कन्सिडर केल्या आणि सबसेल नंतर आपण त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी कंपेअर केली. काय कंपेअर करतो आपण, कॅपॅसिटी कंपेअर करतो पहा. आता याच्यामध्ये जो सेल नंबर असतो तो म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो पहा. आपण नेक्स्ट 4थ्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये. तर इथे फक्त लक्षात राहू द्या की सेल नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो आणि हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा 5 प्रकारचा असू शकतो. किती प्रकारचा असू शकतो, 5 प्रकारचा. मी त्या सेल नंबरची व्हॅल्यू 1 असेल, 2, 3, 4 आणि 5. मेन सेल तुम्हाला माहिती आहे 10वी मध्ये किती असतात, के, एल, एम, एन आणि ओ. समजा आता इथं प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू जर 1 असेल तर सबसेलची व्हॅल्यू देखील 1 असते. आणि सबसेल जर पाहिल्या तर सबसेल ह्या म्हणजे तुमचे ब्लॉक असतात. अशा सबसेल तुमच्याकडे 4 असतात पहा किंवा 5 असतील, एस, पी, डी, एफ आणि 5वी फ्युचर मध्ये एक्झिस्ट होणारे असेल जी पहा. आता याच्यामध्ये सबसेल जर 5 असतील तर इथं सेल नंबर 1 आहे म्हणून पहिली सेल असेल एस. इथं सेल नंबर 2 आहेत म्हणजे इथं 2 असतील एस आणि पी. इथं सेल नंबर 3 आहे म्हणजे इथं 3 सेल असतील एस, पी आणि डी. इथं सेल नंबर 4 आहेत म्हणजे इथं असेल एस, पी, डी आणि एफ. आणि इथं सेल नंबर 5 आहे म्हणजे सेल इथं 5 असतील एस, पी, डी, एफ आणि फ्युचर मधली जी. म्हणजे ओव्हरऑल पिरियडिक टेबल मध्ये 4च ब्लॉक्स आहेत. म्हणजे मेन सबसेल किती आहे, 4च, एस, पी, डी आणि एफ. पण फ्युचर मध्ये 118 नंतर 120, 122, 119 असे एलिमेंट जर डिस्कवर झाले तर त्यावेळेस सबसेल असू शकते जी. म्हणजे तुम्ही किती सबसेल घेतल्या, 5. जर सेल नंबर 1 असेल तर मेन सेल असते के, त्यावेळेस सबसेल असते एस. सेल नंबरची व्हॅल्यू जर 2 असेल तर मेन सेल असते एल, त्याच्यामध्ये सबसेल असतात 2, एस आणि पी. सेल नंबरची व्हॅल्यू जर 3 असेल तर मेन सेल असते एम,
त्याच्यामध्ये 3 सबसेल असतात, एस, पी आणि डी. तुमचा सेल नंबर जर 4 असेल तर मेन सेल असते एन, त्याच्यामध्ये 4 सबसेल असतात का, एस, पी, डी आणि एफ. आणि तुमचा सेल नंबर जर 5 असेल तर मेन सेल असू शकते फ्युचर मध्ये ओ, आणि त्याच्यामध्ये सबसेल असू शकतात 5, एस, पी, डी, एफ आणि सी. मग आता ह्या प्रत्येक सेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो, 2n². या फॉर्म्युल्याच्या आधारे मेन सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात हे आपल्याला माहित आहे. एन ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 1 चा वर्ग 1 होईल, बरोबर. म्हणजे 2 × 1² केलं तर किती आहे, 2. आणि इथे इलेक्ट्रॉन किती असतील के सेल मध्ये, 2. एल मध्ये 2 ची व्हॅल्यू जर एन घेतली तर एन च्या जागी 2 घेतला तर 2 चा वर्ग 4, 4 × 2 8. म्हणजे एल सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 8. एन ची व्हॅल्यू जर इथं 3 घेतली तर 3 चा वर्ग 9 होतो, 9 × 2 18. म्हणजे इथं तिसऱ्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, 18. एन ची व्हॅल्यू जर 4 घेतली तर 4 चा वर्ग 16 होतो, 16 × 2 32. म्हणजे चौथ्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील, 32. आणि फ्युचर मध्ये एन ची व्हॅल्यू जर 5 घेतली तर 5 चा वर्ग 25, 25 × 2 50. म्हणून पाचव्या सेल मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतात, 50. मग तुम्हाला हे 10वी मध्ये माहित होतं पहा, पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, चौथ्यामध्ये 32 आणि पाचव्यामध्ये 50 हे माहित नसेल. आता याच्यामध्ये ज्या 4 सबसेल आहेत पहा, एस, पी, डी आणि एफ. एस मध्ये जर पाहिलं तर एकच ऑर्बिट असतं आणि याच्यामध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन बसतात. पी मध्ये जर पाहिलं तर 3 ऑर्बिट असतात आणि याच्यामध्ये मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन बसतात. आणि डी मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर 5 ऑर्बिट असतात. किती ऑर्बिट असतात, 5. म्हणून याच्यामध्ये मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन बसतात. आणि एफ मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर एफ मध्ये 7 ऑर्बिट असतात पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. मग याच्यामध्ये आपल्याला हे महत्वाचं आहे, जर एस सबसेल असेल तर एकच ऑर्बिट असतं आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात, 2. पी सबसेल असेल तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात, 6, कारण 3 ऑर्बिट असतात. आणि डी सबसेल मध्ये मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन असतात कारण त्याच्यामध्ये 5 ऑर्बिट असतात. तसं एफ सबसेल मध्ये जर पाहिलं तर 14 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात कारण त्याच्यामध्ये 7 ऑर्बिट असतात. एका ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2. असे एस मध्ये किती ऑर्बिट होते, एकच. म्हणून एस मध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसत नाही कॉन्फिगरेशन लिहिताना. पी मध्ये 3 ऑर्बिट आहेत, मॅक्सिमम किती बसतील, 3 × 2 6, 7वा इलेक्ट्रॉन आपण इथं फिलअप करू शकत नाही. डी मध्ये 5 ऑर्बिट आहेत, 5 × 2 10, 11 इलेक्ट्रॉन डी मध्ये आपण टाकू शकत नाही. एफ मध्ये 7 ऑर्बिट आहेत, 7 × 2 14, त्याच्यामध्ये आपण 15 इलेक्ट्रॉन फिलअप करू शकत नाही. तर आता ह्या सबसेल आणि टेबलच्या आधारे आपल्याला एक अफाब प्रिन्सिपलचा एक कॉलम काढायचा पहा, याचा स्क्रीनशॉट काढून घेतो पर्यंत. कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी आपण या सेलचा कशा प्रकारे मदत करू त्याचा एक कॉलम तुम्हाला दाखवतो पहा. समजा तुमच्याकडे पहिली सेल कन्सिडर केली आपण, सेल नंबर 1 असेल, त्याच्यामध्ये सबसेल एकच आहे, कोणती, 1s. नंतर सेल नंबर तुमच्याकडे 2 असेल, त्याच्यामध्ये 2 सेल आहेत, 2s आणि 2p. त्यानंतर सेल नंबर 3 असेल, त्याच्यामध्ये 3 आहेत, 3s 3p आणि नंतर काय आहे तुमची 3d. त्यानंतर 4 मध्ये जर कम्पेअर केलं तर 4 मध्ये 4 सेल आहेत, 4s 4p 4d आणि त्यानंतर 4f. त्यानंतर 5 मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर 5 सेल आहेत पहा, 5s 5p आणि 5d, बरोबर. त्यानंतर इथं जर कम्पेअर केलं 5d नंतर काय येईल, 5f येईल. त्यानंतर 6s 6p आणि 6d, नंतर 7s 7p आणि इथं असेल 8s. तर अशा प्रकारचं एक आपण बिल्डिंग अप तयार केला, त्याला म्हणायचं अफाबू प्रिन्सिपल. काय म्हणायचं, अफाबू प्रिन्सिपल.
अफाबो प्रिन्सिपलच्या आधारे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. ते आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये त्याची स्टेटमेंट आणि एक्झाम्पल पाहणार आहोत. पण कॉन्फिगरेशनचा बेसिक शिकत असताना आपण या प्रिन्सिपलची मदत घेत असतो. आणि हे प्रिन्सिपल असं सांगतं की एखाद्या एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट करत असताना ज्या सबसेलची व्हॅल्यू कमी असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फर्स्टली फिलअप करायचा, आणि ज्या सबसेलची व्हॅल्यू जास्त असेल त्याच्यामध्ये लास्टली इलेक्ट्रॉन काय करायचा, फिलअप करायचा, असं अफाबो प्रिन्सिपल सांगत आहे. अफाबो मीन्स बिल्डिंग अप. यास आपण बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेस फर्स्टली काय करतो, पाया बांधतो आणि नंतर स्लॅब टाकलं जातं. तसं याच्यामध्ये बॉटमला कोणती सेल आहे तुमच्याकडे, 1s आहे, आणि फायनलला काय आहे, 8s आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिलअप होत असताना लोएस्ट एनर्जी ज्या ऑर्बिटलची आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फर्स्टली फिलअप होतो, आणि ज्याची हायेस्ट एनर्जी आहे त्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन काय होतो, फिलअप होतो. याला मी थोडंसं असं जोडून घेतो पा, नंतर याला थोडंसं असं जोडून घेतलं, नंतर याला थोडंसं असं जोडून घेतलं, नंतर याला असं थोडंसं जोडून घेतलं, नंतर याला असं थोडंसं जोडून घेऊ, नंतर याला असं थोडंसं जोडून घेऊ, आणि हा शेवटचा असेल. पण याच्यामध्ये पिरियड नंबर जर पाहिला तर इथं 1 आहे, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. किती एरो आहेत रे याच्यामध्ये, 8 एरो आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये सगळ्यात कमी एनर्जी आपण टेल पासून हेड पर्यंत सुरुवात करायची. टेल पासून हेड, बरोबर. टेल पासून हेड असेल, इथे एरो नाही हा, टेल पासून हेड कडे सुरुवात करायची. याची लोएस्ट एनर्जी असेल आणि याची हायेस्ट एनर्जी असेल. याच्या आधारे आपण ह्या टेबलच्या आधारे काय केलं, हा ड्रॉ केला. आता हे कट करतो मी आणि इकडे त्याची एनर्जी रिप्रेझेंट करतो पा, ज्याच्या आधारे आपल्याला कॉन्फिगरेशन लिहिता येईल. काय येतं टेल मध्ये, फर्स्टली 1s आहे, बरोबर. नंतर काय आहे तुमचा 2s आहे, 2s नंतर इतर तिसऱ्या टेल मध्ये काय येतो तुमचा 2p, 2p च्या वरती काय हेड मध्ये 3s आहे, बरोबर दिसतंय ना, 3s. त्यानंतर इकडे टेल कडे यायचं, काय येतं 3p, बरोबर. 3p नंतर इथं काय आहे तुमचं 4s आहे, 3p नंतर काय आहे 4s. 4s नंतर इकडे टेल कडे यायचं, काय असेल 3d, 3d नंतर काय येतं 4p, बरोबर. 4p नंतर काय येतो तुमचा 5s. नंतर या टेल कडे 5s झाल्यावर काय येईल तुमचा 4d, 4d झाल्यानंतर काय येईल तुमचा 5p, 5p झाल्यानंतर 6s. संपलं इथं. आता 7व्या लाईन कडे या, टेल कडे त्याच्या काय असेल 4f, 4f नंतर काय आहे 5d, 5d च्या वरती काय आहे 6p, 6p च्या वरती काय आहे 7s, बरोबर. नंतर इकडे आता काय होईल 5f, 5f नंतर 6p, आणि 6p नंतर 7p, आणि शेवटी काय असेल 8s. आपण इथपर्यंत न लेता इथपर्यंत मी कन्सिडर केलं समजा 5f पर्यंत. तर याला म्हणायचं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर अफाबो प्रिन्सिपल्स. And according to Afabu principles, every elements have electron are distributed in firstly, those orbital having the lowest energy are fill up firstly, and those orbital having the highest energy fill up lastly. की अफाबो प्रिन्सिपल काय सांगतो पा, ज्या सबसेलची किंवा ऑर्बिटलची एनर्जी कमी असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फर्स्टली फिलअप करायचा, आणि ज्या सबसेलची किंवा ऑर्बिटलची एनर्जी हायर असेल त्याच्यामध्ये लास्टली इलेक्ट्रॉन फिलअप करायचं. मग आपल्या समोर ही ऑर्डर माहित आहे, 1s is greater than 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d, 4p, 5s, 4d, 5p, 6s, 4f, 5d, 6p, 7s आणि 5f. याच्यामध्ये लोएस्ट एनर्जी 1s ची आहे, नंतर 2s असेल, नंतर 2p असेल, 2p झाल्यानंतर 3s असेल, आणि 3s झाल्यानंतर काय असेल तुमचा 3p असेल, आणि 3p नंतर 4s चालू होईल. मग आपल्याला ह्या ऑर्डर पैकी फक्त इथपर्यंतची ऑर्डर कन्सिडर करायची पहा. ज्यावेळेस आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या एलिमेंटचं कॉन्फिगरेशन लिहायचंय त्यावेळेस आपण ही ऑर्डर कन्सिडर करणार. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन 1s मध्ये जाईल, नंतर हा फिलअप झाल्यानंतर 2s मध्ये जाईल, 1s आणि 2s फिलअप झाल्यानंतर 2p मध्ये जाईल, 2p फिलअप झाल्यानंतर 3s मध्ये जाईल, 3p फिलअप झाल्यानंतर 3p मध्ये, आणि 3p नंतर तो 4s मध्ये एंटर होतो. मग त्या अगोदर कॉन्फिगरेशन लिहित असताना तुम्हाला त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, ॲटॉमिक नंबर आणि सिम्बॉल माहित पाहिजे, ज्याच्या आधारे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो.
समजा तुमच्याकडे पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. आपण जर पहिलं घेतले तर अपॉर प्रिन्सिपल नुसार तर काय येईल 1s आणि आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहे एकच. दुसरा एलिमेंट आहे हेलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर असतो 2. काय घेणार आपण इथं पहिली सेल 1s, आपल्याकडे इलेक्ट्रॉन 2 आहेत, s मध्ये 2 बसतात म्हणजे इथं 1s सबसेल काय झाली आता फुलफिल झाली पहा. त्यानंतर आपल्याकडे आहे लिथियम 1s2, शिल्लक राहिला एक इलेक्ट्रॉन. 1s फिलअप झाल्यानंतर कशामध्ये जाईल इलेक्ट्रॉन 2s मध्ये आणि एक गेला म्हणून इथं काय शिल्लक राहिला 1s2 2s1. त्यानंतर बेरिलियम आहे, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. आता 4 इलेक्ट्रॉन आहे तिथं 2 इलेक्ट्रॉन बसतात, तिथे एकच इलेक्ट्रॉन बसला म्हणून काय येईल 1s2 आणि 2s2. आता 2s2 सेल काय झाली तुमची फुल अप झाली बरोबर. आता 2p मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होईल. समजा बोरॉन घेतला 1s2 2s2 आणि 2p1. पहिली सेल सबसे 1s कंप्लीट झाली, नंतर 2s आणि राहिलेला एक इलेक्ट्रॉन कुठे गेला आपण एनर्जीनुसार 2p मध्ये. नंतर कार्बन आहे 1s2 2s2, 6 इलेक्ट्रॉन होते त्यातले 4 गेले, शिल्लक राहिले 2, p मध्ये बसतात 6 म्हणून इथं लिहिलं 2 म्हणजे काय येईल 1s2 2s2 2p2. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे नायट्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 7. इलेक्ट्रॉन इथपर्यंत आहे तसे फिलअप करा 1s2 2s2. 7 मधनं 4 इलेक्ट्रॉन गेले, शिल्लक राहिले 3, p मध्ये बसतात 6 म्हणून इथं डोक्यावरती लिहून टाका 2p3. इथे इन्क्रीज झालेलं दिसतो 2p1 2p2 आणि 2p3. त्यानंतर ऑक्सिजन जर घेतला इथे दिसते ना, ऑक्सिजन जर घेतला तर काय येईल पहा 1s2 2s2 आणि 2p4, 4 आणि 4 8. त्यानंतर फ्लोरीन जर पाहिला तर 1s2 2s2 आणि 2p5 आणि निऑन साठी जर घेतला तर काय येईल 1s2 2s2 आणि 2p6. आता 2p सेल इथं कंप्लीट झाली कारण p मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात 6. म्हणजे पहिल्यांदा काय केलं हायड्रोजनचा नंबर 1 होता 1s1, हेलियमचा 2 होता 1s2, 1s सेल इथं कंप्लीट झाली. नंतर लिथियम घेतला ॲटॉमिक नंबर 3 होता 1s2, नंतर काय चालू झाली 2s म्हणजे 2s1. बेरिलियम 1s2 2s2, आता इथं 2s2 कंप्लीट झाली, आता p चालू आहे 1s2 2s2 2p1. कार्बन मध्ये 1s2 2s2 2p2, नायट्रोजन मध्ये 1s2 2s2 2p3, ऑक्सिजन मध्ये 1s2 2s2 2p4 आणि फ्लोरीन मध्ये 1s2 2s2 2p5 आणि निऑन मध्ये काय आली 1s2 2s2 2p6. तसे याच्यामध्ये जेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असतो तेवढे इलेक्ट्रॉन इथे फिलअप झाले पाहिजे. तुम्ही 10वी मध्ये काय लिहायचं 1 2 2,1 2,4 2,5 सॉरी 2,3 2,4 2,5 2,6 2,7 आणि 2,8 असं कॉन्फिगरेशन तुम्ही 10वी मध्ये लिहित होता. आता थोडंसं आपण मॉडिफाईड केलं त्याच्या आधारे. पहिल्यांदा 1s फिल केली, नंतर 2s नंतर 2p, आता 2p नंतर काय चालू आहे 3s. आता 11 एलिमेंट घेतला आपण सोडियम 1s2 2s2 2p6, किती झाले 6 आणि 4 10. 2p फिलअप झाल्यानंतर काय झालं होते 3s, राहिला आपल्याकडे 1. नंतर आहे तुमच्याकडे मॅग्नेशियम 1s2 2s2 2p6 3s2, 3s इथं कंप्लीट झाली बरोबर, 10 आणि 2 12. आता येईल तुमच्याकडे ॲल्युमिनियम 1s2 2s2 2p6 3s2, 3s नंतर काय चालू व्हायला पाहिजे 3p1. नंतर घेतलं आपण सिलिकॉन 1s2 2s2 2p6 3s2, 10 आणि 2 12, शिल्लक आहे 2 म्हणजे p मध्ये किती जातील 3p मध्ये 2. त्यानंतर घेतला फॉस्फरस 1s2 2s2 2p6 3s2 3p3. नंतर फॉस्फरस नंतर येतो तुमचा सल्फर 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p4, 12 आणि 4 16. त्यानंतर येतो तुमचा क्लोरीन, हॅलोजन म्हणायचे याला 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p5.
12 आणि 5 17. आता सेकंड लास्ट इलेमेंट आहे पहा 19वा ऑर्गॉन, सॉरी 18वा 1s2 2s2 2p6 किती झाले 6 आणि 4 10, 3s2 3p6 10 आणि 6 16 बरोबर. किती झाले 10 आणि 2 12, 12 आणि 6 18. म्हणजे ऑर्गॉनचं काय आलं तुमचं कॉन्फिगरेशन बरोबर आलं. आता त्यानंतर आहे पोटॅशियम 1s2 2s2 2p6 3s2 3p6 इथं 18. आता 3p कंप्लीट झाल्यावर काय तयार चालू होतो 4s म्हणजे काय येईल 4s1. त्यानंतर आहे कॅल्शियम 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि 4s इथं कंप्लीट होईल. म्हणजे इथं 4s कंप्लीट झाली, इथं 3p कंप्लीट झाली, इथं 2p कंप्लीट झाला, इथं 2s कंप्लीट झाली आणि इथं 1s कंप्लीट झाली पहा. म्हणजे अफाबो प्रिन्सिपलच्या आधारे पहिल्यांदा 1s सबसेल फिलअप करायची, नंतर 2s, नंतर 2p, नंतर 3s, नंतर 3p आणि नंतर 4s. ह्या ज्या 6 सेल आहेत ह्या जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला 1 ते 20 पर्यंत कॉन्फिगरेशन लिहिता येतं. त्यासाठी तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. स्क्रीनशॉट काढून घ्या पहा. तर आज आपण इथं थांबू पहा. तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्या पहा, जे 11वीचे नवीन विद्यार्थी असतील ते, आणि लवकरात लवकर तुम्ही क्लासेस जॉईन करा. आपल्या क्लासचा ॲड्रेस आहे इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय वाशीच्या बॅकसाईडला SL पवार सरांच्या घरी आपल्या क्लासेस चालू होतात पहा. टाईम हा शेड्यूल तुम्हाला कॉल केल्यानंतर सांगितला जाईल. आणि लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करा. त्यावेळेस तुम्हाला ऑफलाईनची माहिती मिळून जाईल की नेमकं ऑफलाईन क्लासेस होतात का नाही, कुठे होतात, त्याची फीस काय असेल, नीटचे क्लास होतात का. तर आपल्याकडे नीट आणि JEE क्लासेस होतात पहा. 11वी आणि 12वीचे तुमची कॉम्बिनेशन जर फीस ठरवलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये फीस कमी घेतली जाते. तुमची बोर्डाची आणि नीटची फीस मिळून साधारण जे काय असणार आहे ते घेतली जाईल. आणि 11वी पासून तुम्हाला नीटचा अभ्यास करता येतो. मग त्याच्यामध्ये 40% तुमचा 11वीचा सिलेबस असतो आणि 60% 12वीचा सिलेबस असतो. म्हणजे कॉम्बिनेशन तुम्हाला मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा स्टडी देखील सुरुवातीपासून करता येतो. त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही क्लासेसला जॉईन करा. ओके, थँक्यू.